उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आशिष शेलार थेट आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये आलेले आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बघू शकतो रोड शो सध्या या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी मिलिंद देवरा आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जाऊया शिंदे साहेबांसोबत बोलायला। शिंदे साहेब, खरं तर आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी आपण रोड शो करताय, रॅली करताय, नेमका विजय कसा आपल्या पदरी येणार आहे? विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि मुंबईकरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या गेल्या 3.5 वर्षामध्ये रस्ते असतील आणि रस्त्याची कामं असतील ती सुरू आहेत, मेट्रोची कामं थांबवली होती ती कामं सुरू आहेत, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहे, कोस्टलचं काम झालंय, अटल सेतू काम झालंय, या ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचं काम सुरू आहे, मोठी उद्यानं सुरू आहेत। आज सेंट्रल पार्क आपण महालक्ष्मी रेसकोर्सवर करतोय आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्ष मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी ज्यांनी समजलं त्यांना या निवडणुकीमध्ये लोक घरी बसवतील आणि मुंबईचा विकास करणारे महायुतीला लोक सत्ता देतील। काही विरोधक आहेत ते असे बोलतात मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत पण ते मुंबईमध्ये दिसत नाहीत, ते दिल्लीत आणि ठाण्यात दिसतात असे विरोधक बोलतात, याला काय उत्तर? आता कुठे आहे मी? वरळीत आहे। वरळी कुठे आहे? मुंबईत आहे ना। आणि त्यामुळे ज्यांच्याकडे काही मुद्देच नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे पुढे करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करतायत, पण जनता सुज्ञ आहे। हा एकनाथ शिंदे 24/7 काम करणारा आहे। मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह एकनाथ शिंदेने आणली, मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते सुरुवात एकनाथ शिंदे आमच्या महायुतीने केली, मुंबईमध्ये मेट्रोची कामं महायुतीने सुरू केली। त्यामुळे ही कामं सुरू, क्लस्टरची कामं मुंबईकराला मुंबईच्या बाहेर फेकण्याचं काम कुणी केलं, ते पाप कुणी केलं, त्यांना घरं देण्याचं काम आम्ही करतोय। मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतो। गिरणी कामगारांना घरं आम्ही देणार, नोकरदार महिलांना आम्ही घरं देणार, डबेवाल्यांना आम्ही घरं देणार आणि जो रखडलेला प्रकल्प आम्ही सगळे पूर्ण करणार आणि संपूर्ण जे प्रलंबित प्रकल्प आहे त्याला चालना देण्याचं काम, लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम महायुती करते। एक शेवटचा प्रश्न, 16 जानेवारीला स्ट्राईक रेट कसा दिसेल शिंदे साहेब? 16 तारखेला स्ट्राईक रेट कसा असेल शिंदे साहेब? महायुती 150 पार असेल, 150 पार, कमीत कमी 150च्या वर। नक्की, धन्यवाद। तर बघू शकतो महायुती 150 पार असेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना ग्वाही दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर आपण बघितलं एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया देताना नेमकं काय सांगितलं ते। 16 तारखेला ज्या वेळेला या महापालिकांचा निकाल असेल त्यावेळेला 150 पार आम्ही जाणार असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। मुंबईकर विकास करणाऱ्या महायुतीलाच निवडणार अशी सुद्धा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे।